नमस्कार श्रोतेहो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या गारवेळ या पुस्तकातील आग. भरमुख होताच्या लेकीबरोबर रकबाचं कंत्राट जुळलं होतं आणि रकबा पुरा नांदावला होता. 12 दुनी 24 तास एकच विषय त्याच्या डोक्यात घुमत होता. शालीशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. आपल्या कामधंद्यावरचं त्याचं चित्त उडालं होतं. अंथरुणावर पडलं तरी डोळ्यापुढे सिनेमा सुरू होत होता. शाली शाली आणि शाली, दुसरं कशाचं नाव नाही. रकबा खुळा झाला होता, ठार खुळा. दुपारची भाकरी न खाता रकबा वगळीला येऊन बसला होता. वाट बघत राहिला होता. भूक नाही, तहान नाही, गडी बसून राहिला होता. आत्ता येईल म्हणून एका झाडाखाली बसून आराधना करत होता. दर घटकेला पानाचा देठ खुडून तंबाखू खात होता. पण त्याच्या जीवाला काही चैन नव्हती. गम पडत नव्हता. कशातच गोडी वाटत नव्हती. कारण दुपार टळली तरी शालीचा पत्ता नव्हता. वगळीची ही जागा गावापासून पैस लांब होती हे खरं, पण या वेळेपर्यंत ती यायला पाहिजे होती. घरातनं जेवून निघाली असती तर आत्तापर्यंत येऊन पोचली असती. मग खुळं अजून काय करत बसलं असेल? वगळीला वाट बघत बसायला सांगून ती काय घरात जेवत बसली असेल? आता काय करावं तरी काय ह्या शालीला? आईला कुठं गडप झाली म्हणायची ही बाई. जसं ऊन होईल तसं डोकं गरम होत चाललं. बरं, आता उठताही येत नव्हतं. वाट बघत बसून राहायला सांगितल्यावर उठायचं तरी कसं? येतो म्हणून न येणाऱ्यांपैकी ती नव्हती. एकदा येतो म्हटल्यावर येणार हे नक्की. उठून गेलो आणि ती आली तर चुकामुक होईल. मग पुन्हा असा दिवस केव्हा घडून येतो आणि केव्हा गाठ पडती हे काय सांगता येतंय? जागा सोडून उठायचं नाही, घोटाळा होईल मनाशी म्हणून रागबाग बसूनच राहिला. सगळीकडे डोळे लावूनच वाट बघत बसला. दिवस कळला तरी शालीचा अजून पत्ता नव्हता. डोकं पार बिघडलं होतं. डोळ्यांपुढं नुसती शाली दिसत होती. आज वगळीत भेट होणार म्हणून रात्री झोप नव्हती. संबंध रात्र तळमळत काढली होती आणि हा असा घात करावा? डोळ्यांपुढं ती दिसत होती, हिरवीगार आळसुंद्याची शेंग, नुसती ओठानं सोडावी, 3 ठिकाणं वाकवावी. रकबा सारखा सुस्कारा देत बसला होता. रताळा उकडल्यागत काळी सगळं सोडून निघालं होतं. घात झाला होता. दिवस मावळायला गेला तरी ती आली नव्हती. मुंग्या येऊन पाय जड झाले होते. अखेर रकबा उठला. पाय झाडत उभा राहिला. त्या वगळीकडे बघून मनात येऊ लागलं, एक सोन्यासारखा दिवस फुक्कट फुक्कट गेला. कशी पैस जागा होती. संबंध दिवस कोण एक चिटपाखरू इकडे फिरकलं नाही. आली असती तर काय दिवस गेला असता. आ हा हा हा, दिवस कसा गेला असता कळलं नसतं. भवानीचं 2 गाल जाग्यावर ठेवलं नसतं. नुसतं तोडून खाऊन टाकलं असतं. पण आता काय करायचं? बोलून येतंय. चेहरा काळवंडून गेला होता. पायात कसलं ते बल राहिलं नव्हतं. कसा तरी तो वगळीने चालला होता. त्याचा हिरमोडच झाला होता. असं का व्हावं त्याला कळत नव्हतं. इतका तिच्यासाठी जीव टाकून तिनं असं का करावं? आजवर कधी असं फसवलं नव्हतं. मग आजच असं का केलं? तिची गाठ पडल्याशिवाय काही उलगडा होणार नव्हता. उद्या ती काहीतरी निमित्तानं रानात आली तर बरं, नाहीतर तिला कुठं गाठायची? घरात जाऊन गाठ घेता येईल, पण बोलणं कसं करायचं? सगळं कंत्राट पार बिघडून गेलं होतं. काय करावं हे सुचत नव्हतं. मातं भडकून गेलं होतं. घरी जाऊन भाकरी खायची सुद्धा काही शुद्ध राहिली नव्हती. दुपारी ती गडबड होती म्हणून भाकरी खायची सुचली नाही. आता काही कशाची गडबड नव्हती, पण डोकं ठिकाणावर नव्हतं आणि पोटाची शुद्ध नव्हती. मळा आला आणि घरी न जाता रकबा आपल्या मळ्यात बसून राहिला. घरी गेलं तरी वस्तीला पुन्हा त्याला मळ्याकडे यावंच लागणार होतं. तेवढा हुरूप अंगात राहिला नव्हता. जा जा आणि ये कशाला करायचं? म्हणून तो निवांत आपल्या खोपीत बसून राहिला. दिवसभर बैलांनाही एकादच घडली होती. जनावरं बिचारी तळतळत होती. त्यांच्या दावणीत जरा वैरण टाकून रकबा विचार करत बसला होता. हे असं कसं घडलं? काय झालं असेल? कडूसं पडलं तरी रकबाचं डोकं ठिकाणावर आलं नव्हतं. बसल्या जागेसनं तो हालायला तयार नव्हता. अंधार पडला तरी नुसता बसूनच राहिला होता. तो असा मळ्यात बसून होता आणि त्याची आई वाट बघत घरात बसली होती. पोरगं सकाळीही भाकरी खायला आलं नव्हतं आणि दिवस माळून कडूसं पडलं तरी अजून त्याचा पत्ता नव्हता. बरं, कुणाकरवी सांगावाही धाडला नव्हता. पोटाची शुद्ध नाही ते पोरगं काय करत बसलंय काही कळत नव्हतं. म्हातारीला घोर लागून राहिला होता. आता वाट तरी किती बघायची? वाट बघून बघून म्हातारी दमली आणि जीव राहावेना झाला.
जेवणाची बुट्टी डोक्यावर घेतली आणि एका हातात कंदील घेऊन तीच मळ्याकडे निघाली. सपाट्यानं जाऊन तिनं मळा गाठला. बाबा खोपीच्या तोंडालाच बसून राहिला होता. त्यानं उठून डोक्यावरची बुट्टी खाली उतरून घेतली नाही. समोर उभा राहून ती तोंडाकडे बघत राहिली. रगबाचं चित्त आधी ठिकाणावर नव्हतं. कुणासंग बोलावंसंच वाटत नव्हतं. सगळ्या गोष्टीचा वीट आल्यागत झाला होता. आणि बोकांडी बसल्यागत म्हातारी येऊन विचारू लागली, सकाळी बी जेवायला आला नाहीस, सांजचं बी आला नाहीस, काय वागणं म्हणायचं हे तुझं? असलं काय काम काढून बसलायस बाबा? रगबानं वाटतात विचारलं. तुला कुणी यायला सांगितलं होतं? तू का आलीस? तू घरला आला नाहीस मग तुझी भाकरी घेऊन यायला नको? काय तुला मी सांगावा धाडला होता? ते काय नाही खरं, असं म्हणून तिनं विचारलं. काय दिवसभर करायला लागलायस बाबा? राजवाट्यानं खेळत बसले, असं रागानं सांगून तो म्हणाला. रानात 17 कामं असतात, काय करतो म्हणून विचारू नये. इथं काय खेळत बसलं होतं काय मी? ते काय नाही खरं. मग काय विचारतीस? असं विचारून रगबा म्हणाला. आधी डोळ्याकडं तुझं वांदं आहे. राती अपराती आपण कशाला यायचं रानात? काय झालं सवरलं तर कोण विसरणार? व्हय की काय? माझं डोसकं उठवायला आता इथं बसू नकोस. आधीच अंधार पडलाय. आधी कंदील घे आणि घरला जा बघू. तू भाकरी तरी खा. मी खाईन नाहीतर राहीन. ते घेऊन तुला काय करायचं? आधी तू घर काढ बघू. डोळे भरून म्हातारीनं आपल्या लेकाकडे बघितलं. तोंडावर राव नव्हता. चेहरा काळा ठिक्कर पडला होता. डोळे खोल गेलेले दिसत होते. न राहून ती म्हणाली, बाबा लई जीवाला तसदी घेऊन काय काम करत जाऊ नकोस. पेटीव त्या कामाला. नीट 2 याला पोटाला तरी खात जा आणि जेवढं हातानं होईल तेवढंच करत जा बाबा. मस देवानं दिलंय. एवढं पोटाला न खाता राबायचं काय कारण आहे? रगबा रागानं तोंडाकडे बघत म्हणाला, आता गप उठतीस का मला उपदेश देत इथंच बसतीस? बसू कशाला बाबा? मग उठ बघू. हातात कंदील घेऊन ती उठून उभी राहिली. डोळ्यात पाणीच भरलं. गप जायचं सोडून लेकाच्या तोंडानं हात फिरवत ती म्हणाली, तुझा बा असता तर तुझं हे काम बघून हरकून ध्यान झाला असता. काय माझं पोरगं राबतंय म्हणून जगाला सगळं सांगत बसला असता. काय करायचं? पदरानं डोळे पुसत म्हातारी निघून गेली आणि रगबा भाकरीच्या बुट्टीकडं बघत बसून राहिला. उठून चूळ भरावी आणि जेवायला बसावं असं काही त्याला वाटेना झालं. अर्धीकोर भाकरी पोटात गेली असती, पण तीही म्हातारीच्या बोलण्यानं नकोशी झाली. आधी एक डोक्याला ताप झाला होता, त्यात हा वात होऊन बसला. नको ती आठवण करून देऊन गेली. काय कारण होतं? आपली वेळच बरी नाही असं त्याला वाटू लागलं आणि पुन्हा डोक्यात चक्र फिरू लागलं. का आली नसल? सबंध दिवस खोल्यागत वाट बघितली. असं का केलं ह्या शालीनं? कशाची झोप आणि कशाचं काय? रात्रभर डोळे उघडे ठेवून रगबा विचार करत पडला. डोळ्यात झाकेना झाला. झोपच उडाल्यागत झाली. डोळ्यांपुढं शालीशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. फूल लागण्यासारखीच होतीच तशी. ऐन विशीतली पोरगी. नुसती एक फटाकडी होती आणि देखणी तरी अशी का बास. बोलायची सोय नव्हती. देख ते रैना. नुसतं बघत राहावं. ओतीव काम होतं, ओतीव. सगळं जिथलं तिथं आणि जसं पाहिजे तसं. माणसाला काय लागतं हे ओळखूनच जणू देवानं तिला घडवलं होतं. कुठल्या एका भागात चूक काढता येत नव्हती. चूक काढायला बसलं तरी सापडणार नाही अशी. रंग तर असा होता की काय सांगावं. केवड्याचं कणीस तिच्यापुढं झक मारत होतं. कशाचा केवडा आणि कशाची हळद. तिच्यापुढं सगळं डावं होतं. हिरव्या पातलात अशी दिसत होती की खुडून गपकन तोंडाला लावावी. काय करायचं? तिचं रूप सारखं डोळ्यापुढे येऊन उभं राहत होतं. डोळा झाकला तरी समोरनं हलत नव्हतं. नुसतं तिचं रूप डोळ्यापुढे खेळवत पडावंसं वाटत होतं. रगबा रात्रभर तळमळत होता. डोळ्यांची आग आग होत होती. डोकं खल्लास झालं होतं. ध्याई सगळी पेटून गेली होती. सकाळ झाली. उठणं भाग पडलं. एकाला 2 रात्री त्याला झोप नव्हती. थकवा आल्यागत झाला होता. संबंध दिवसभर पोटात अन्न नव्हतं. डोळ्यांपुढे सगळं फिरल्यागत वाटत होतं. नुसतं गरागरा फिरत होतं. तसंच उठून त्याने चूळ भरली. कशीबशी त्यानं भाकरी खाल्ली आणि काही काम सुचेनासं होऊन खालीवर घोंगडं घालून तो पुन्हा खोपीत गप पडून राहिला. 2 रात्रीची जागरणं झाली होती. पडल्या पडल्या डोळा लागला. दुपार झाली तरी तो उठला नाही आणि एकाएकी शब्द कानावर आला. अजून काय निजलाय हो? झऱ्याचं पाणी खळखळावं तसा मंजूल आवाज. जुळूजुळू नुसता एक झराच वाहत आला होता.
कोण बोललं म्हणून तोंडावरचं पांघरून काढून बघतोय तर अप्सरा येऊन समोर उभी राहिली होती. डोळ्याला डोळा लावून तो बोलला, शाली. जी. जी काय भावाने? ती लाजून गेली. तोंड फिरून हसली. हसली कसली, पाखरच बोलली. उठून बसत त्याने विचारलं, काल वाट बघून जीव गेला माझा. जीव गेला मग कंठ कसा फुटलाय? तुला बघून ग. खरंच सांगतो शाले, लय आपदा उडाली होती काल. गोड हसून ती म्हणाली, म्हणून आलो ना आज भेटायला. आता बघून बरं वाटलं. लांबनं काय विचारतीस? ये जवळ. ये की शाली, ये खुळे. खूळ लागलंय का? असं हो का? आता काय खूळ लागायचं अजून बाकी राहिलं या? ये ग. कुणी बघितलं तर काय म्हणतील? बोलवावं तशी ती लांबच सरकू लागली आणि धाईचा सगळा हवाळा उडाला. काय करावं सुचेनासं झालं. डोळे वटारून बघत तो म्हणाला, जवळ येतीस का आता उठू? ती लाजली. एक मुरका मारून म्हणाली, जरा दम निघणं झालंय. आता किती दम खाऊ? जरा थांबा की. जरा किती? हनुवटीवर एक बोट टेकवून आपल्या भुवया उडवत ती म्हणाली, एवढं धुणं धुते. तुझं धुणं ठेव बाई. हो तर मी धुणं धुईन म्हण मागणं. आता काय करू? असं म्हणून तिनं सांगितलं, जरा थांब माझ्या राजा, विहिरीत जाऊन एवढं बुचकळून काढते. तवर काय जप करत बसू तुझ्या नावाचा? तुम्ही असं करा. असं म्हणून हळू आवाजात तिने सांगितलं, तुम्ही वाटेनं चालायला लागा. शिव्याचा ऊस आला म्हणजे पान खायचं निमित्त करून तिथं खाली बसा. मी येताना दिसले म्हणजे उठून आत शिरा. तू फडात येतीस? मग कशाला सांगायला लागले तर हे? कालच्यागत नाही ना व. असं तरी का बोलतासा हो? असं म्हणून ती झटक्यासरशी पुढं झाली आणि पटकन तोंडाचा मुका घेऊन बाहेर पडली. रगबा ठार झाला. ती विहिरीत उतरायचा अवकाश. त्यानं जाऊन उसाचा फड गाठला. पान खात बसून राहिला. तंबाखूचा रस थुंकायचा तो चुकून पोटात जाऊ लागला. तो वरती येताना दिसली. डोळ्यांच्या खुणा पटल्या आणि रगबा फडात शिरला. पाठोपाठ तीही आत शिरली. अंगाला अंग भिडलं. दोन जीव एक झाले. दोन देह असून एकच दिसू लागला आणि तोंडाजवळ तोंड नेत तो म्हणाला, कालचा वजावटा आज काढतो बघ. ती विवल्यागत बोलली, काय करायचं ते करा, पण मला जिद्दी ठेवा म्हणजे झालं. शाले, गप बसा की. तुला आता कोणीकडं खाऊ ग? आता काय करू तुम्हाला? दिवस कळायला रगबा खोपीवर आला. मन शांत झालं होतं. जीवाला आनंद वाटत होता. आसरा मिळाला होता. आता रोज फडात जाऊन पडायला हरकत नव्हती. काल सगळं भकास वाटत होतं. ते आज कसं झकास दिसू लागलं. आपल्या धावेवर बसून तो आनंद लुटत होता. एवढ्यात वगळीन पाटलाचा किरबा येताना दिसला. रगबानंच त्याला हाक मारली. ये पान खा ये म्हणून त्याला बोलवलं. तोही जवळ येऊन बसला आणि त्याच्या हातात चंची देत रगबानं विचारलं, इकडं कुणीकडं गेलतास? केरबा जरा गडबडल्यागत दिसला. मोगमच काहीतरी सांगू लागला आणि रगबा खोदून खोदून विचारू लागला तसं सांगणं भाग पडलं. केरबा त्याचा दोस्तच होता. त्याला सांगितलं तर काय बिघडलं नव्हतं. आज ना उद्या त्याला कळलंच असतं. असा सगळा विचार करून केरबा एकवार खाकरला आणि हसून तोंडाकडे बघत म्हणाला, रगबा आता तुला सांगाय हरकत नाही. आज दिवसभर वगळीला होतो. ते का? त्याची भालगडा अशी झाली. काल अचानक एक लग्गा गावला. कशाचा लग्गा? काय भानगडी केरबा? तेच सांगतो, ऐक की. असं म्हणून तो सांगू लागला. काल दुपारी रानाकडं निघालो तर कोण भेटावं? कोण भेटलं? मर्दा, खोताची शाली भेटली. वगलीला जाताना दिसली. वगलीला? हां, वगलीला. आणि एकटी का? म्हटलं ही बाया कुणीकडे निघाली या? जिकडं चुंबक तिकडं लोकांना. मी बी निघालो की. तिची चापट सोडली नाही. आणि मग? काय विचारतोस? मागं बघत पुढं बघत ती चालली होती. आईला हिच्या म्हटलं, हिचं वगळीला आणि दुसरं काय काम असणार? मलाच घुलवत निघाली या म्हणालो आणि कोण नाही असं बघून एकदम धरला हात. नाही बाई करायला लागली. पण एकदा गड्ड्याला हात घातल्यावर सोडतोय? दिवसभर सोडलीच नाही तिला. मर्दा, काय सांगायचं तुला? छे छे छे, माझ्यागत कोण भेटलंच नाही म्हणाली. आणि एवढं सांगून तो म्हणाला, पण बायलीनं आज फशिवलं. यायला सांगून आज आलीच नाही की.
दिवसभर वाट बघत बसलो होतो बघ. आईला कुठं गेली या आज कुणाला दक्कल. रगबाला काही बोलणंच सुचत नव्हतं. तो काहीच बोलेना झाला तसा केरबा उठला आणि बरं जातो तर मग असं म्हणून निघून गेला. तो गेला आणि आग लागल्यागत झाली. एवढा जीवाला आनंद झाला होता, एवढं समाधान वाटलं होतं, ते सगळं त्या आगीत जळून खोरपळून खाक होत होतं. काळजानंच पेट घेतला होता. नुसता भडका उडाला होता, भडका. धन्यवाद.